बरं, एकीकडे हे होत असताना दुसरीकडे आपण बघतोय की आता तुम्ही जसं म्हणालात अनेक ठिकाणी तुम्ही जाताय, अनेक प्रचार सभा होत आहे, रॅलीज होत आहेत, पण तिकडे मुंबईत पाहायला गेलं तर ठाकरेंच्या ना मुंबईत सभा होत आहेत ना मुंबई बाहेर सभा होत आहेत. 29 महानगरपालिकांना मला वाटतं आपण जेव्हा सर्वच राजकीय पक्ष सामोरे जात असताना अशा आयत्या वेळी सभा कॅन्सल होणं, किंवा तुम्हाला असं वाटतं की शस्त्र गाळली आहेत त्यांनी? खरं म्हणजे नगर परिषदेमध्ये पण महाविकास आघाडी कुठे दिसली नाही. मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा ही महायुती आमची सगळ्या प्रचारामध्ये होती, पण हे लोक नव्हतेच. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं आणि त्यांनी मला वाटतं पराभव जो आहे तो मान्य केला होता. अशीच परिस्थिती आता 29 महापालिकांमध्ये कोणी कुठं जात नाही. मुंबईतही जात नाहीये. मुंबईत एक सभा होती 11 तारखेला. म्हणजे महाविकास आघाडी जसं दोघ जण एकत्र आले तेव्हा जे काय वातावरण त्यांनी असं तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुढं काहीच दिसत नाही. म्हणजे मला वाटतं एक प्रकारे त्यांना बघा, लोकांना आपण फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही ना. तर त्यांना कदाचित कळलं असावं की पराभव दिसत असावा, म्हणून ते लढताना फोर्सफुली लढला पाहिजे ना. सगळ्या शस्त्राला धार लावून सगळं युद्धाला माणूस जातो तेव्हा माणूस जोरात असतो ना तो, पण इथं तसं दिसत नाहीये. मला वाटतं खरंच त्यांनी शस्त्र टाकलीत की काय पता. म्हणजे बरं, हे म्हणजे तिसरी पिढी जी आहे ठाकरेंची, ती आता प्रत्येक शाखेत फिरताना दिसतेय, तर याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे शाखेतला कार्यकर्ता आता घराघरात फिरला पाहिजे, घराघरात प्रचार केला पाहिजे त्याने जाऊन पक्षाचा. अशा परिस्थितीमध्ये शाखा विजिट म्हणजे काय त्यातून साध्य होणार आहे मला माहित नाही. परंतु अशा वेळेस जेव्हा काम करायचं, लोकांमध्ये जायचं, लोकांना भेटायचं, आम्ही सगळ्यांना सांगतो डोर टू डोर जा, घरोघरी भेटा, मतदारांच्या गाठी भेटी घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, पदयात्रा काढा. अशा वेळेस मग त्यांना शाखेमध्ये बसून ठेवायचं आणि आपण पण जाऊन बसायचं. मी पण घरी बसतो, तुम्ही पण शाखेत बसा. असं आहे का माहित नाही. तो त्यांचा एक निवडणुकीचा काय त्यांची स्ट्रॅटेजी आहे माहित नाही. तुमच्या पथ्यावर पडते का बडी? आम्ही काय कोणी करेल, आम्ही आमच्या कामावर आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही जे काम केलंय 3.5 वर्ष मी आणि देवेंद्रजींनी, आता त्याच्यावर आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे निश्चितपणे जनता सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. मुंबईकर कामाला प्राधान्य देणार, विकासाला प्राधान्य देणार, काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहणार. बरं, आता 29 महानगरपालिकांचा जेव्हा आपण विचार करतो, खरं तर नगर विकास तुमच्याकडे आहे किंवा महानगरपालिका, महापौर ह्यांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा ते तुमची या संदर्भात काय विजन आहे किंवा नगर विकासाच्या संदर्भातली काय विजन आहे, महापौरांच्या महानगरपालिकांसाठी म्हणून आपली अशी काय विजन आहे? बघा, आता 29 महापालिकांची निवडणूक आहे. मुंबई महापालिका मोठी आहे आर्थिकदृष्ट्या, काही महापालिका सक्षम आहेत, पण काहींची क्षमता नाहीये. मग अशा महापालिकांना आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्यांचा देखील समतोल विकास झाला पाहिजे. त्या भागातल्या लोकांना देखील मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगले रस्ते मिळाले पाहिजेत, पिण्याचं पाणी शुद्ध मिळालं पाहिजे, चांगली उद्यानं असतील, आरोग्य व्यवस्था असेल, म्हणजे भुयारी गटार योजना असेल, पाणी पुरवठा योजना असेल, नाट्यगृह असतील. त्या ठिकाणी अनेक शहरांमध्ये अशा सुविधा नाही आहेत आणि त्यांना त्या शेवटी तिथल्या नागरिकांचा देखील अधिकार आहे त्यांना अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेण्याचा. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही घनकचरा व्यवस्थापन असेल, आता काही ठिकाणी चांगले प्रकल्प सुरू आहेत. आता आपण वेस्ट टू एनर्जी असेल, इतरही काही प्रकल्प आहेत ते असतील,
पण आता तुम्ही कचरा डम्पिंग करू शकत नाही. त्याच्यावर तुम्हाला जी काय प्रक्रिया करणे शास्त्रशुद्ध पद्धतीने ती करावी लागेल. ते देखील सेंट्रलाइज पद्धतीने आपल्याला, कारण ते एका महापालिकेच्या आवाक्यातलं काम नसतं. एकंदरीत सगळ्या महापालिका, सगळी शहरं जी आहेत, ही या शहरांचा सुनियोजित विकास आणि त्या भागातल्या लोकांना देखील इतर शहरांप्रमाणे, इतर महापालिकांप्रमाणे देखील ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे, यावर आम्ही भर देणार आहोत.